नमस्कार, मी विनोद गायकर आपणा सर्वांचं स्वागत करतोय आसोवाच्या फूडचे ठिकाणच्या या भागामध्ये। सध्या आजूबाजूला वातावरण तापलेलं आहे, डोक्यावर सूर्यही तापलेलाच। 10वी 12वीच्या रिझल्टमुळे काही घरात आनंद आहे, पण काही घरात मात्र वातावरण तापलंय। आणि म्हणूनच आजच्या भागात आपण जाणार आहोत थंड हवेच्या ठिकाणी। नाही, स्वित्झर्लंडला नाही, अहो गेला बाजार माथेरान आणि महाबळेश्वरलाही नाही। थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे जिथे जिथे थंड पेय मिळतात त्या ठिकाणी। तोंडाला पाणी सुटलं ना? आजचा भाग तुमची तहान भागवण्यासाठीच आम्ही करतोय। तर फार वेळ न दवडता सुरू करूया आजचा भाग म्हणजेच फूडचं ठिकाण। फूडचं ठिकाण मधलं आजचं पहिलं थंड हवेचं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरचं दक्षिण मुंबईतलं 100 वर्षाहून अधिक जुनं असं कालाखट्टा कोल्ड्रिंक हाऊस। चला बसूया कोल्ड्रिंक प्यायला। काला खट्टा, जीरा मसाला, लिंबू सरबत, सफेद गुलाब सरबत, ऑरेंज सरबत, काय मोठी यादी आहे। म्हणजे हे वाचल्यावर लहानपण आणि शाळा आठवते ना। हे मात्र वेगळं आहे, पाइनएपल सरबत। फार बंकस करत नाही, घामाच्या धारा वाहतायत, काहीतरी पोटात थंडगार जायला हवं। ब्रिटिश काळापासून आतापर्यंत लाखो लोकांची तहान या कालाखट्टा कोल्ड्रिंक हाऊसने भागवली असेल। समोरी भव्य वास्तू आणि तितकंच जुनं हे कालाखट्टा कोल्ड्रिंक हाऊस। आता फार बोलत नाही, पाहूया काय काय व्हरायटी आहे कोल्ड्रिंक हाऊसमध्ये। कोल्ड्रिंकचं इंद्रधनुष्य माझ्यासमोर आहे। कच्ची कैरी, कालाखट्टा, सफेद गुलाब आणि वॉटरमेलन म्हणजे कलिंगड। पण कालाखट्टा कोल्ड्रिंक हाऊस तर आधी याची चव घेऊया। खरंच 100 वर्ष हे का सुरू आहे आणि ही इतकी गर्दी का आहे हे तुम्हाला प्यायल्यावरच कळेल। हा या कोल्ड्रिंक हाऊसला कच्ची कैरी म्हटलं तरी चालेल, इतकं हेही छान आहे। आणि खरंच हे कमाल आहे, अप्रतिमच आहेत। कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे इथे बनतं, त्यामुळे याची चव आहे ना अशी फार आपण पेपर बोट म्हणतो ना, घरगुती चव वाटते, त्यामुळे ती फारच अप्रतिम आहे। हेच ते पाइनएपल सरबत, एक वेगळाच रंग ऍड झाला फक्त 20 रुपयाला। आणि हे असं जर मी आज पीत राहिलो ना तर माझाच उंट व्हायचं। आज आपल्याला बरीचशी फूडची ठिकाणं म्हणजे थंड हवेची ठिकाणं करायची आहेत। हे मी संपवतो आणि लगेच आपण जाऊया फूडच्या ठिकाणी। आणि फूडचं थंड हवेचं ठिकाण आहे KGN वॉटरमेलन सरबत, ग्रँड रोड। हे देखील 80 वर्ष जुनं आहे। मगापासून सरबत पितोय, म्हणजे तहान भागली तरी मन काही भरत नाही, घामाच्या धारा वाहत आहेत। पाहूया इथे कसं सरबत मिळेल। यांच्याकडे 2 व्हरायटी आहे, एक म्हणजे त्यांचं साधं सरबत जो आहे तो, आणि दुसरं आहे ते स्पेशल म्हणजे दुधातलं। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भवन्स कॉलेज आमचं इथे जवळच होतं आणि बऱ्याच वेळा इथे येऊन एकत्र आम्ही सरबत प्यायलो आहे। आम्ही म्हणजे कॅमेरा मागे जो माझा दिग्दर्शक मित्र आहे समीर, मी त्यालाही बोलवते, ये। बराच वेळ कॅमेरा मागून डिरेक्ट करत चाललोय, पण असं इथे माझा मोह आवरला नाही। बिकॉज मी भवन्स कॉलेजचा माजी विद्यार्थी, हा सुद्धा माझा सिनियर आहे। आणि कॉलेजला असताना बसनीकडे उतरायचं, लालबागवरून यायचं आणि ग्रँड रोडला हे प्यायचं सरबत आणि मग पलीकडे कॉलेजला पळायचं। हा आमचा एक रुटीन होता, रतीब होता। आणि मी आज इथे इतक्या वर्षांनी आलोय शूटच्या निमित्तानं, आणि आजही ही जागा जरा पुढे पण आहे, चव वगैरे मेंटेन केली आहे का। क्या बात आहे विनोद, सेम कमाल, सातत्य आणि दर्जा। 80 वर्ष मी आता गाडीवर वाचला, कमाल। 80 वर्ष हे सुरू आहे। जे आपण जे म्हणतो ना की उस गलियों से फिर जाना होता है तब वहाँ की खुशबू, इथली चव, हे एक सरबत मला बरंच काही बऱ्याच गोष्टींची आठवण करून
मी काय सांगणार नाही, पार्टनर वेगवेगळे होते इकडे. अरे नाही, अरे घरचे पण बघत असतील. पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही इकडे कधी आलात का. स्पेशली गिरगावातली मुलं, ग्रँड रोडमधली मुलं, चंद्र रोडमधली मुलं, हवस कॉलेजची, विल्सन कॉलेजची किंवा अजून कुठली असतील, पलीकडे चिखलवाडी आहे किंवा बरेचसे गिरगावातले डोंबिवलीत मायग्रेट झालेत, स्थलांतरित झालेत, त्यांना हे माहीत असणार. कमेंट करून सांगा. मला आठवतं इकडे पार्टीची ऑर्डर घेतली जायची, असं कॅनमधून सरबत मिळायचं. आजही मिळते. घरचं विचारायचं की इफ यू कॅन. पण तेव्हा माहिती आहे ना आपलं म्हणजे एक रसना असायचं आणि आपण हे बाहेरचे, कारण तेव्हा मला आठवत नाही असे बाटलीतले सरबत वगैरे मिळायचे का. तर हे बऱ्यापैकी आणि आत्ताही विकतात आणि तो स्वतःच घरी करतात. त्यांनी मला सांगितलं मगाशी. वा वा वा, माइंड ब्लोइंग. ख्वाजा गरीब नवाज ज्यूस सेंटर, बिग ग्लास 30 रुपयाचे, साधा नॉल- दूधवाला 40. 40 रुपयाचे फक्त. आणि मला असं वाटतं की या अशा कडक उन्हावर जालीम उपाय आहे. हो, म्हणजे माझ्यातला डिरेक्टर आज म्हणाला की थांब आता तू कॅमेरा पुढे ये आणि इनू. त्या 40 रुपयामधलं 20 रुपये तर कलिंगडच आहे. तेवढं कलिंगड आहे बघा ना. म्हणजे बऱ्याच वेळा कलिंगडाचे 2-4 तुकडे टाकतात आणि वॉटरमेलन. तसं नाही. बऱ्याचदा लिहिलेलं असतं म्हणून कळतं की कलिंगडाचं आहे. हो, ते शक्यतो कळू देत नाही ते वॉटर मेलन आहे म्हणून. वॉटर रहते मेलन नाही रहते. अप्रतिम. मी पाहिला. विनोदने पोस्ट केलं. तिथे पूर्वी मिनर्वा होतं, अप्सरा होतं, नॉवेल्टी होतं. मुंबईतली 3 मुख्य थिएटर होती आणि तेव्हा कसं मल्टिप्लेक्स नाही, सिंगल स्क्रीन असायची. आणि या सिंगल स्क्रीनला जी गर्दी व्हायची हे सगळं इकडे यायचे. म्हणजे तेव्हाचे सुपरहिट सिल्वर जुबली सिनेमे आणि मग पिऊन प्यायला इकडे यायचे. म्हणजे प्यायला म्हणजे हेल्दी ड्रिंक प्यायला इकडे यायचे. आणि तू विकत जायचं इकडे प्यायचं मग तिकडे जायचं. वा वा परत यायचं. वा, मी आता हे पिऊन बघतोय. नाही काय कमाल आहे यार. कमाल ना. त्यांना म्हटलं इसका राज काय हमें बताइए. तर मला वाटलं सांगणार नाही ते, पण ते म्हणतात की हे बघा हे तुम्ही घेऊन जा घरी आणि बनवा. तेव्हा हे असं प्रेम वाटत नाही मला वाटतं. 50 होत. आणि किती रुपयाला आहे हे? 160. 160 रुपयाला हा कॅन आहे आणि याच्यात 50 ग्लास होतात. दूध फक्त टाकायचं आणि कलिंगड टाकलं की झालं. आणि हे देखील हे घरीच बनवतात, म्हणजे हे कुठूनही आणत नाहीत. पाण्यातलं पण आहे आणि दुधात. अच्छा, 2 व्हरायटी आहे, पाण्यातली आणि दुधातली. 5-6 प्रकारचे कॅन आहेत आणि 160 ते 200 रुपयापर्यंत. नाही 160. 160ला सगळे. 160 रुपयाला हे 5-6 आहेत, काही दुधातले आणि काही पाण्यातले. म्हणजे तुम्ही इथे प्या आणि मग घरी घेऊन जा. तहान भागली तरी मन काही भरलेलं नाही आहे, त्यामुळे मी अजून एक घेतलं आहे मिल्कवाला, जो स्पेशल सरबत आहे. समीर फूडचं ठिकाण पाहायला गेलं आहे. आपल्याला अशी बरीच फूडची ठिकाणं पाहायची आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. या घामाच्या धारा आणि गरमी आहेच, त्यामुळे सरबत आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजेच थंड पेय आपल्याला अजून बरेच पाहायचे आहेत. या पुढचं ठिकाण आहे के रुस्तमचे वफल आईस्क्रीम, मँगो आणि वॉलनट. तुम्हाला सांगतो, इथे मागे मरीन ड्राईव्ह आहे आणि मरीन ड्राईव्हला म्हणजे प्रियकर प्रियसीसोबत, प्रियसी प्रियकरसोबत जेव्हा मरीन ड्राईव्ह फिरायला येतात ना, तेव्हा इथे येऊन हे आईस्क्रीम खातातच खातात. मुंबईतल्या जुन्या आणि जाणकार लोकांना हे ठिकाण नवीन नाही. तुमच्यासाठी नवीन असेल. पाहूया याची चव कशी येते. मँगो. उन्हाचा सीझन असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आंबा हा हवाच, त्यामुळे ही जी गर्दी आपण बघतोय ती त्यासाठीच आहे. हा असं वाटतं की आंब्याच्या फोडी याच्यात टाकलेल्या आहेत. इतकं हे कमाल आहे. आणि तेवढं ते असं म्हणजे प्युअर हापूस आपण म्हणतो ना, ती चव आहे. हा प्युअर क्रंचीनेस आहे. म्हणजे असं जे वॉफल जे आहेत त्यात हे जे आईस्क्रीम आहे ते खाताना एकदम असं म्हणजे त्याला असा एक कुरकुरेपणा आहे आणि ते तोंडात विरघळतं देखील. हां आणि हे आहे वॉलनट. मला इतका वेळ लागतोय सांगायला, कारण हे खरंच अप्रतिम आहे. आणि असं भरभरून त्याच्यामध्ये त्याचे भरभरून
आपण म्हणतो ना अक्रोड भरलेले आहेत. समीर सॉरी पण हे नंतर मी तुला सांगतो. ये इकडे सम्या, कसं आहे? अद्वितीय. के रुस्तम वेफल आईस्क्रीम माइंड ब्लोईंग. जितकी याची चव गोड आहे तितकंच त्याचा मालक रूढ आहे. कमेंट करून सांगा तुम्हाला पण असा अनुभव आलाय का? चालायचंच, आपल्याला चवीशी मतलब आहे. चव कशी केली तेव्हा मला कळलं. पाहूया, कंटिन्यू. डिरेक्टरचा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे आम्हाला आतमध्ये करू दिलं नाही म्हणून तो म्हणतोय. आणि काही गोष्टी आहेत जे तुम्हाला इथे आल्यावर कळतील. पण महत्त्वाचं आहे चव. फूडचं ठिकाण नक्की भेट द्या चवीसाठी आणि वागणुकीसाठी. जसं की श्रीकृष्ण डेअरी फार्मची लस्सी. इतकी वर्ष हा व्यवसाय इथे सुरू आहे. तुम्हाला लक्षात येईल इथे लस्सी प्यायल्यावर की ती चव काय अप्रतिम आहे. नक्षत्राच्या समोर आणि दादर स्टेशनपासून अगदी 2 मिनिटावर आपण चालत आलात ना तर इथे आहे जय श्रीकृष्ण डेअरी फार्म. लस्सी 50 रुपयाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण बऱ्याच वेळा रस्त्यावर कुठेतरी लस्सी पितो किंवा दुकानातही कुठल्याही येते तर आहे ना लस्सी तेवढी घट्ट नसते. पण या लस्सीचं वैशिष्ट्य आहे की ती घट्ट आहे. मलाही त्याच्यावरती म्हणजे मन भरून मलाही ते देतात. तर कमाल आहे. इतकी गर्दी इथे असते आणि ही गर्दी यासाठीच असते कारण 100 वर्ष जरी या दुकानाला पण इथली चव मात्र अजूनही बदललेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही नक्की इथे भेट द्या. आणि हो चला पुढचं ठिकाण जसं की सद्गुरू कुल्फी हिंद माता. अप्रतिम आहे. आणि आपण रबडी सहसा कुल्हडमध्ये खातो. तीच रबडी आपल्याला कुल्फी स्वरूपात इथे आहे. अगदी म्हणजे बघा ना, मी इतका वेळ धरलं आहे म्हणजे बऱ्याच वेळा आईस्क्रीम वितळतं पण तसं नाही आहे कारण ती तेवढी प्युअर आहे. म्हणजे असं पाणी नाही आहे. ती रबडीच्या रबडी गोठवलेली आहे. ती इतकी प्युअर आहे आणि कमाल आहे. गाजर हलवा आहे. हा मँगो आहे. आणखीन एक आहे. हा ड्रायफ्रूट मध्ये आहे. अंजीर आहे. जाफरानी पिस्ता, केसर पिस्ताचा प्रीमियम फ्लेवर आहे. पिस्ता बदाम चिक्की आहे. शाही गुलकंद आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला मिठाई खायची गरज नाही, तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता. तुम्हाला ड्रायफ्रूट खायची गरज नाही. म्हणजे वेगवेगळे जे फ्लेवर्स आहेत ते तुमच्या आईस्क्रीम मध्ये आहेत. आणि आपण कुल्फी म्हणून जे प्रसिद्ध आहे ते कोणते कोणते ब्रँड आहेत? ती हा बघा, हा प्युअर रबडी कुल्फी आहे. हा केसर फ्लेवर आहे. मावा आहे. पिस्ता आहे. हा प्युअर तबेल्याचं दूधचं आहे. अच्छा, जम्बो प्रीमियम गोल्ड मलाई रबडी. हो. आणि हा अंजीर आहे. आता मी ट्राय करणार आहे ताडगोळ्याची आईस्क्रीम. पहिल्यांदाच मी हे आईस्क्रीम खाणार आहे. हे जे आईस्क्रीम आहे ते इतकं कमाल आहे. तुम्हाला दिसेल की नाही मला माहिती, मी कॅमेऱ्यातून ट्राय करतो. म्हणजे ताडगोळा आहे ना हा स्मॅश करून त्यात टाकलेला आहे. इतकं ते प्युअर आहे कारण चमच्यातून खाताना आहे ना ते असं तोंडात विरघळत आहे. हे कमाल आहे. हे कायच्या काय आहे, हे जबरदस्त आहे. रसिको, सद्गुरू आईस्क्रीम, सेंट पॉल शाळा आहे त्याच्या बाजूलाच, अगदी बाजूला. हिंद माताला कधी आलात तर इथे भेट द्या. सॉरी माझा डिरेक्टर मागून ओरडतोय, आपल्याला वेगळ्या ठिकाणी जायचं आहे. पण तुम्ही इथे नक्की या, सद्गुरू आईस्क्रीम. आणि चला वेगळ्या ठिकाणी म्हणजेच आपल्या फूडच्या ठिकाणी, जसं की पणशीकरचं पियुष. शेवट गोड व्हावा म्हणून मी इथे आलेलो आहे. अहो, थंड पेयाची ठिकाणं आज आपण करतोय आणि मी जर पियुष प्यायलो नाही तर म्हणजे कसं होईल ना. आणि पणशीकर हे नाव म्हणजे दादरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे. एक मिनिट, श्री स्वामी समर्थ इथे देखील पियुष मिळत आहे. आपण दोन्ही ट्राय करूया. मी दोन्ही ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो कोणतं पियुष कमाला येते. या
पणशीकर मिठाईसाठी प्रसिद्धच, पण इथलं पियुष म्हणजे बहार. हे इतकं का कमाल आहे ना, ते तुम्हाला इथे येऊन प्यावं लागेल. काही गोष्टी सांगता येत नाही ते हे. आता याची आणि यांची तुलना कशी करायची मला कळत नाही, पण तरीही श्री स्वामी समर्थ आपण तिकडे देखील पियुष प्यायला जाणार आहोत. या. एक कमाल आहे, म्हणजे आपण कंपॅरिझन करणार काय काय तुलना करणार असं आहे. म्हणजे एक झाकावं आणि दुसरं काढावं इतकं हे अप्रतिम आहे. समीर मला जरा ते दे ना. पणशीकर आणि श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो की मी तुम्हाला सांगतो दोन्ही ट्राय करून की कोणतं पियुष प्यायला पाहिजे, पण मला दोन्ही पिऊन झाल्यावर असं वाटतंय की दोन्ही अप्रतिम आहेत. हे 40 रुपयाचं आहे श्री स्वामी समर्थ आणि पणशीकर यांचं 50 रुपयाचं आहे. हा ग्लास थोडा छोटा आहे, हा ग्लास मोठा आहे, पण चव म्हणाल तर दोन्हीही चवी अप्रतिम आहे. शेवट गोड व्हावा असं मी मगाशी म्हटलं होतं, आणि आता माझ्या दोन्ही हातामध्ये उन्हाळ्याचा उतारा आहे पियुष. त्यामुळे हा एपिसोड मी इथेच संपवतो. आणि हो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपलं चॅनल म्हणजे आसोवा, आपली सोशल वाहिनी सबस्क्राईब करा. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 10वी-12वीचा रिझल्ट लागलाय, त्यामुळे 10वी-12वी नंतर काय करायचं, म्हणजे पुढे काय करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचं चॅनल आहे पुढे काय. या चॅनलवर जा, छान छान पॉडकास्ट आहेत ते बघा, आणि त्यालाही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी, अशीच फूडची ठिकाणं मी पुढच्या एपिसोडमध्ये आपल्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे बघत राहा आपली सोशल वाहिनी. उन्हाळ्याचा उतारा अहो बघू नका, आता इथे या आणि प्या. बाय बाय. आपली सोशल वाहिनी.